पिंगोरी हे गाव आहे, सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. देशसेवेसाठी झटणारी ही सगळी मंडळी आहेत आणि आज 26 जानेवारी आहे आणि आज सैनिकांच्या स्मरणार्थ असेल किंवा सैनिकांची एक आठवण म्हणून गावासाठी एक कमान बांधायचा निर्णय घेतला आणि त्याच्या उद्घाटनासाठी सर्वजण तरुण जे आहेत ते आले होते आणि त्यांनी एक अनोखा निर्णय घेतलेला आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांमध्ये पैसे वाटण्याचं काम जोरदार सुरू असते. मात्र या निवडणुकीमध्ये नाही तर इथून पुढच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराकडून असेल किंवा कोणत्याही पक्षाकडून असेल कसलाच निधी किंवा कसल्याच प्रकारचा पैसा घ्यायचा नाही मतदानासाठी, असा एक निर्णय या गावातील लोकांनी घेतलेला आहे. आणि माझ्या पाठीमागे जर पाहिला आपण तर सगळी मंडळी आहेत गावातली आणि ही जी मंडळी आहेत ती त्यांनी असं ठरवलं की आम्ही कोणाचाही पैसा घेणार नाही, आम्ही फक्त मतदान करणार, चांगल्या उमेदवाराला मतदान करणार, जो उमेदवार चांगला असेल त्याला आम्ही मत देऊ, मात्र कोणाकडून हे पैसे घेणार नाही. ज्यांनी त्यांनी ज्याच्या पक्षाचं काम करावं, गावातल्या नेत्यानं त्याच्या पक्षाचं काम करावं, काही हरकत नाही, मात्र आम्ही कोणाकडूनही पैसे घेणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता आपण या लोकांशी चर्चा करणार आहोत, काय नक्की मुद्दा आहे, काय चर्चा झाली हे देखील आपण बघणार आहोत. काय सांगाल, तुम्ही सर्वांनी एक निर्णय घेतलेला आहे, कुठलाही पक्षाचा पैसा किंवा उमेदवाराचा निधी घेणार नाही, विकास कामं करणार नाही किंवा सर्वसामान्य लोकसुद्धा कोणाचा रुपया न घेता मतदान करणार असा तुम्ही निर्णय घेतलेला आहे. काय नक्की झाले? नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवारांनी करोडो रुपये खर्च करून निवडणुका लढवल्या, मतदारांना पैसे दिले. गेल्या काही वर्षांपासून, अनेक वर्षांपासून गेल्या असं सुरू झालं की उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना पैसे दिले तरच ते मतदार मतदानाला येतात आणि ती एक प्रकारे मतदारांना ती सवय झालेली आहे आणि ही एक लोकशाहीच्या दृष्टीने एक वाईट प्रथा आहे. आणि ही अनेक लोक मंदिरांसाठी पैसे घेतात, उमेदवार मंदिरासाठी पैसे देतात आणि लोकशाहीचं मंदिर उद्ध्वस्त करतात. तर आम्ही याला फाटा द्यायचं पिंगोरीकरांनी असं ठरवलेलं आहे. त्यामुळं कोणतेही पिंगोरीकर यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांकडून एक पैसाही घेणार नाही. निवडणुकींसाठी उमेदवारांनी यावं, प्रचार करून जावं. ना जेवण खावण नसणार, पार्ट्या नसणार, कोणी काही नसणार, कोणतेही प्रलोभन न देता त्यांनी त्यांचा अजेंडा मांडावा. पुढे निवडून आल्यानंतर 5 वर्षात गावासाठी काय करणार ते सांगावं. त्याच्या आधारे आम्ही त्यांना मतदान करू. आणि कोणी आमच्या इथले जे ते संबंधित पक्षांचे सर्व कार्यकर्ते आहेत हे सर्व अत्यंत सकारात्मक विचारांचे आहेत. या सर्वांमध्ये आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही या राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाही सांगतो की तुम्ही या प्रचार करा, पण कोणतंही प्रलोभन गावाला दाखवू नका. आणि हीच पद्धत आम्ही कायम ठेवली. आत्ताच्या कमान असेल, मंदिर असेल, आम्ही शाळेसाठी हॉल तयार करतो आहोत. ही सर्व जवळपास 5 कोटीची पेक्षा जास्तची कामं आहेत. हे आम्ही लोकसभागातून करत आहोत. जर आम्ही लोकसभागातून एवढी कामं करत असू तर 1500 रुपयासाठी आम्ही आमचं बहुमूल्य मत कशाला विकू. त्यामुळे आम्ही एकही मतदान या प्रक्रियेत पूर्णपणे ट्रान्सपरंटपणे चांगल्या पद्धतीने ही निवडणूक होईल अशी आम्ही काळजी घेऊ. याचबरोबर कोणताही प्रलोभनातून कोणताही पैसा न घेता परंतु 100% मतदान करणार, अशा कोणी नोटालाही मतदान करणार नाही. त्यात जो चांगला उमेदवार आहे त्या चांगल्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत, जो कोण चांगला असेल त्याला. गावाने निर्णय घेतला आहे की पैसे घेणार नाही, मात्र राजकीय नेत्यांची किंवा राजकीय कार्यकर्त्यांची काय भावना आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुम्ही एका पक्षाचं काम करता, तुम्ही दोघेही पक्षाची कामं करता, वेगवेगळ्या पक्षांची कामं करता, तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का? हो, एक आपल्या गावाची ओळख बाहेर सैनिकांचं गाव म्हणून आहे. सैनिकांचं गाव पिंगोरी अशी आपली देशभरात ख्याती आहे. त्या नावाला गालबोट लागणार नाही असं सर्व आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील, गावातील मेन पुढारी, आमची आत्ता बैठक झाली. त्या बैठकीत तसं ठरलंय की कुठल्याही पक्षाकडून 1 रुपया आणायचा नाही, किंवा पार्टी असेल, दारू असेल किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी असतील अशासाठी 1ही रुपया घ्यायचा नाही. जी आत्तापर्यंत विकास कामं केली आहेत व इथून पुढं करणार आहेत याच्यावरती आम्ही मतदान मागील लोकांना. जो आमचा उमेदवार आहे त्याला आम्ही बोलून सभा घेणार, जे विकास कामं इथलं जे पुढचं व्हिजन आहे ते दाखवणार आणि त्या आधारे आम्ही मतदान मागणार. खरं तर तुम्ही शिवसेनेचं काम करता, काय सांगाल, तुमचं काय भावना आहे? गावाने घेतलेला निर्णय आहे तो? हा गावाने घेतलेला निर्णय तो एकदम योग्य आहे. कारण इथून मागच्या इलेक्शनमध्ये आम्हाला भरपूर अनुभव आलेले आहेत. कारण लोक
इलेक्शन असेल त्या दिवशी घरातून बळबळ बाहेर काढावं लागतं लोकांना. 4-4 वाजेपर्यंत बाहेरच निघत नाहीत लोक, कारण वाट पाहत असतात पैसे मिळतात का काय. त्यामुळे हा निर्णय जो घेतलाय ते एकदम योग्य निर्णय आहे. म्हणजे आता उमेदवार पैसे तर वाटणारच नाही, पण जे मतदार आहेत ते मतदार स्वतःहून निवडणुकीला किंवा मतदानाला सामोरे जातील. तुम्हाला काय वाटतं, येतील का? हा येणार ना मतदान, गावाचा निर्णय आहे ना, ते मान्यच करावं लागेल ना मतदारांना. काय सांगाल, तुम्ही सुद्धा एका राजकीय पक्षाचं काम करता, कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटते? पैसे तर वाटावेच लागतात असं म्हटलं जातं, मतदान पैशाशिवाय होत नाही असं म्हटलं जातं. तुम्ही एक निर्णय घेतलाय, चांगला निर्णय जरी असला तरी तो कितपत तुम्हाला भावतोय? नाही, अतिशय चांगला निर्णय आहे. आता मी एक पक्षाचा पदाधिकारी या नात्याने सांगतो की निवडणुका आले की 10 ते 15 दिवस आम्हाला सुद्धा खूप मानसिक व शारीरिक त्रास होतो. मतदारांना कन्व्हिन्स करणे, मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे. पण आजकालच्या लोकशाहीमध्ये म्हणजे जी मतदारांना जो सवय लागलेली आहे की पैसे घेऊन मतदान करणं, मग आम्हाला सुद्धा ते खूप अवघड जातं की मतदारांना कन्व्हिन्स करणं, त्यांना ते पैशाचं नियोजन करून हे करणं. ते अतिशय चांगली गोष्ट आहे की आज आमच्या गावामध्ये 26 जानेवारीच्या निमित्तानं हा निर्णय झाला. हा निर्णय गावातील जे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर गावातील आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी हा मुद्दा मांडला आणि सर्व राजकीय पक्षातील पुढाऱ्यांनी ह्याला अगदी म्हणजे ठाम मताने सांगितलं की आम्ही ह्यासाठी मान्य आहे. अतिशय चांगला उपक्रम आणि चांगला मुद्दा की गावचं एक चांगल्या पद्धतीचं नाव की आज आपण पाहतो की पुणे जिल्ह्यामधील सैनिकांचं गाव म्हणून एक ओळख या गावची. पण ह्या गावांनी खूप असे चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते निर्णय कडेला नेलेले आहेत. हा सुद्धा निर्णय मी जर सर्वांनी आता एकजुटीने ठरवलेच तर हा सुद्धा निर्णय चांगल्या पद्धतीने कडेला जाईल हे या ठिकाणी मी देखील आश्वासित करतो. खरं तर निवडणुका म्हणलं की राजकीय कार्यकर्त्याची दिवाळी असते, तरुणांना तर ती एक मोठी संधी असते. आपल्याबरोबर तरुण कार्यकर्ते देखील आहेत. काय सांगाल, तुमचा एक उत्साह असतो, निवडणूक असते, तुमचा नेता पैसे वाटत असतो, तुम्ही जनतेला पण पैसे निवडून देत असता किंवा काही वेगवेगळं होत असतं, त्यात तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा असतो. मात्र इथं निर्णय घेण्यात आलेला आहे की आता इथून पुढं कोणत्याही प्रकारे पैसे घ्यायचे नाहीत, काही नाही. काय वाटतं तुम्हाला, हा निर्णय योग्य आहे का? हो, हा निर्णय योग्य आहे. तसे आमच्या आदर्श चाचा बोलले, पहिले राजसी प्रजा होती, आता अशी प्रजाती सत्ता राज्य झाली नाही का. जर आम्ही जर करप्शन झालो नाही तर जनता करप्शन होणार नाही आणि आपण लोकशाहीचा झेंडा अख्ख्या गावात फडकूया आणि असंच पुढं बिन पैसे घेता न काय करता आपण चांगली निवडणूक निवडून देऊ. यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जायचं, आता यथा प्रजा तथा राजा म्हटलं जातं. आपल्याबरोबर पिंगोरीचे सरपंच आहेत. काय सांगाल, तुम्हाला हा निर्णय पटलेला आहे का? जे पिंगोरी गाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं, या सैनिकांच्या गावात स्वागत कमानीचं लोकवर्गणीतून गोळा केलेल्या पैशातून आज भूमिपूजन करण्यात आले. या खूप चांगल्या दिवशी आज आमचे मार्गदर्शक बाबासाहेब शिंदे यांनी एक खूप चांगला उपक्रम हे केला की एवढं सैनिकांचं गाव आणि एवढ्या गावामध्ये निधी विविध विकास कामे होत असताना 1000-500 रुपयासाठी आपण पक्षाचं किंवा ह्याचं लाचार न होता किंवा गावाची बदनामी न करता आपण इथून पुढे पैसे न वाटता निवडणूक लढूया. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी त्यांचा प्रचार करावा गावामध्ये. व आम्ही असं सर्वांनी मते आज असं ठरलेलं आहे की गावामध्ये कुठली प्रबोधन न देता, पार्टी, दारू किंवा पैसे न वाटप करता पक्षाला प्रत्येक पक्षाला जे मतदान होईल ते सर्वांनी मान्य करायचं. आणि भले 1-2 निवडणुकीला आम्हाला त्रास होईल ह्यामधून की थोडी मतदानाची टक्केवारी घसरू शकते, पण या महाराष्ट्राला एक आदर्श देईल असं या गावाचा निर्णय अख्ख्या महाराष्ट्रात पुढे जाईल एवढी मी ग्वाही देतो की सर्वांनी हा निर्णय मान्य करावा. गावांनी बी आपल्या गावामध्ये जर एवढी चांगली विकास कामं होत असतील तर विकासाच्या मागं पाठीशी राहावं आणि हा निर्णय सर्वांनी सर्वमते मान्य करावा. तुम्ही शहरात राहता, शहरामधली निवडणुका बघता, शहरामध्ये पैसे वाटप केलं जातं असं म्हणतात. आम्ही काही स्वतः बघितलेलं नाही, पण तुम्हाला अनुभव त्याचा शहरातला असेल. मात्र तुमचं गाव जे आहे, मूळ गाव, त्या गावातल्या लोकांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे, तुम्ही देखील त्यांना प्रोत्साहित केले. हा निर्णय संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात राबवायला पाहिजे, परंतु हा निर्णय आता गावाने घेतला आहे. काय सांगाल, गावाबद्दल तुम्हाला अभिमान आहे? नुकतेच मी बेकराई नगर या ठिकाणी राहतो. आमच्या तर नुकतीच नगर परिषदेचे निरीक्षण झाले. सरांनी जसं सांगितलं तर हे सगळे देवाणघेवाणीचे प्रकार होतात. हा प्रकार कोणाला आवर्जून करायचा नसतो, पण त्याला बळी पडलं जातं. जो आज गावाने हा निर्णय घेतला आहे, मी निश्चित एवढंच सांगेन, ह्या निर्णयामुळे फक्त पिंगोरी हे गाव नाही तर आजूबाजूची जी गावं आहेत ते पण ह्याला मोठ्या संख्येने प्रोत्साहन देतील आणि हे एक आदर्श जे निर्णय झाला आहे हा निर्णय सगळीकडे इम्प्लिमेंटेशन हवं असं मी सगळ्यांना विनंती करेल. खरं तर आपल्याबरोबर काही माजी सैनिक देखील आहेत आणि त्यांची नक्की या बाबतची काय भूमिका आहे ते देखील जाणून घेणार आहोत. तुम्ही माजी सैनिक आहात, देशासाठी तुम्ही सेवा केलेली आहे आणि आत्ता तुम्ही आणखी आज जर बघितलं, आज सुद्धा तुमचं काम चालूच आहे, देशासाठी असेल किंवा गावासाठी असेल. हा तुमच्याच गावातल्या लोकांनी घेतलेला निर्णय आहे की आम्ही मतदानासाठी पैसे घेणार नाही किंवा निवडणुकीमध्ये पैशाचा वापर आमच्या गावात होऊ देणार नाही. हा निर्णय तुम्हाला काय वाटतं?
26 जानेवारी 1950 रोजीपासून आपल्या देशामध्ये प्रजासत्ताक सुरू झालेला आहे आणि त्या 26 जानेवारीच्या दिवशीच असा निर्णय गावकरी घेत असतील तर त्या माजी सैनिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू. खरंच माजी सैनिकांसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याबरोबर शिक्षक देखील आहेत, गावातले काही लोक शिक्षक देखील आहेत. काय सांगाल सर, तुमच्या गावातल्या लोकांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे. मतदानासाठी जाताना आम्ही कोणाचे पैसे घेणार नाही, तुमचे मुद्दे मांडा आणि मतं आम्ही तुम्हाला देऊ असं म्हटलं जाते किंवा लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? सध्या गावामध्ये जे पक्ष कार्यकर्ते आहेत ते प्रमुख पक्षाचे सर्वच कार्यकर्ते आता या ठिकाणी आहेत. सर्व तरुण वर्ग आहे आणि सर्व म्हणजे ते तरुण एक चांगल्या प्रतीचं काम करतात ह्या गावामध्ये. आणि हा जो निर्णय घेतलेला आहे, आत्ताच आमचे फौजी बंधू रामभाऊ शिंदे यांनी जे सांगितलं त्याचप्रमाणे 26 जानेवारी ज्या दिवशी आपलं संविधान ह्या ठिकाणी भारतामध्ये अस्तित्वात आलं, घटना आपली अस्तित्वात आली, सर्वात म्हणजे आपल्या जगामध्ये मोठी लोकशाही आपला भारत देश आहे, लोकशाही असणारा. आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या ज्या निवडणुका बघितल्या त्याच्यामध्ये एक लोकशाहीला लागलेली कीडच आपण थोडक्यात म्हणू, पैसे घेऊन मत देणं अशा पद्धतीचं आपण सगळीकडे बघितलेलं आहे. आणि आमच्या गावाने ह्या ठिकाणी एक अभिमानास्पद असा आज निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराकडून कसलेही पैसे घ्यायचे नाहीत. आपल्याला जो योग्य उमेदवार वाटतो त्या उमेदवाराला आपण स्वेच्छेने आपल्या म्हणजे लोकसभेने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार आपण आपला हक्क बजवायचा, त्या ठिकाणी मतदान करायचं असा गावाने निर्णय घेतलेला आहे. आणि हा खूपच अभिमानास्पद आहे आणि हाच आमच्या गावाचा जो निर्णय पुढं भविष्यामध्ये इतर गावसुद्धा त्या ठिकाणी घेतील अशी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर आज प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी आहे आणि आत्ता 77वा आज प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. आणि त्याच पार्श्वभूमीवर पिंगोरीकरांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत चांगला आहे, स्तुत्य आहे. आणि खरं जर लोकशाही टिकवायची असेल तर जे पैसे निवडणुकीच्या काळात वाटले जातात त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आणला पाहिजे. आणि तो निर्बंध प्रत्येक गावांनी जर लागून घेतला स्वतःला तर प्रत्येक गाव हा निर्बंध ज्यावेळेस घेईल स्वतःवर की मी कोणाचे पैसे घेणार नाही आणि पैसे घेऊन कोणाला मतदान करणार नाही, तर खरंच चांगल्या अर्थाने लोकशाही आपल्या देशामध्ये रूढ होईल. आणि याचा फायदा इथून ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांना आल्याशिवाय राहणार नाही.